महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील सुर्वे नगरमधील बापूराम नगर, दादू चौगले नगर, हस्तिनापुरी नगर आणि बुद्धियाळकर नगर या परिसरात प्रचार सभा घेतल्या। बापूराम नगर इथल्या सभेत बोलताना अभिजित खतकर यांनी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी चालत नाही, तर फक्त आमदार सतेज पाटील यांचीच गॅरंटी चालत असल्याचं सांगितलं। माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच आपल्या कोल्हापूरची ओळख देशभर झाली असल्याचं सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून आम्ही तुम्हाला मोठं मताधिक्य दिलं होतं, त्यामुळे काही विकास कामांसाठी तुम्ही निधी दिला म्हणून आमच्यावर उपकार केलेले नाहीत, असा घणाघात आमदार ऋतुराज पाटील यांनी केला। यावेळी कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, यशवंत शिंदे, लखन चव्हाण, भीमराव देसाई, सूर्यकांत पाटील, विद्या कोडोलकर, रेखा चौगले, रचना लोखंडे, सदाशिव चौगले, सोनम पाटील, भाग्यश्री केसरकर, बाबूराव जाधव, दशरथ पाटील, राजू फुटाणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। दादू चौगले नगर इथल्या प्रचार सभेत बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना पाटील यांनी ज्यांना राजकारणातलं र कळत नाही, समाजकारणातलं स कळत नाही, त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर टीका करू नये असं सुनावलं। रघुनाथ राऊत यांनी या परिसरातून श्रीमंत शाहू महाराज यांना मोठं मताधिक्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली। संभाजी ब्रिगेडचे अभिजित कांजर यांनी संभाजी ब्रिगेडचा श्रीमंत शाहू महाराज यांना पाठिंबा असून त्यांना प्रचंड मताधिक्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली। वादळ स्पोर्ट्सचे अध्यक्ष सचिन रुगे यांनी आपण कट्टर शिवसैनिक असून आत्तापर्यंत शिवसेना सोडून कुणालाही मतदान केलेलं नाही, मात्र खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली असल्यानं आता या गद्दार सेनेला थारा दिला जाणार नाही असा इशारा दिला। यावेळी सुहास मुळे, अमर घोरपडे, सुरेश परदेशी, लक्ष्मण पोवार, संजय जाधव, आशुतोष गुरव, महेश पाडळकर, शरद पोवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। हस्तिनापूर नगरी इथल्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे राजू नाचणेकर यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा गैरवापर करून तसंच जाती धर्मात भांडणं लावून काही राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप केला। यावेळी हस्तिनापूर नगरी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष RT पाटील, निवास ताम्हणकर, प्रकाश चव्हाण, दत्तात्रय यादव, अश्विनी सावंत, धनश्री देवर्डेकर, राणी कांबळे, लता आजगेकर, राज माने, विजय आजगेकर, श्रीकांत बेलूर, शिवाजी पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। बुद्धियाळकर नगर इथल्या प्रचार सभेत बोलताना व्ही आंबोळे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून या परिसरातील विकास कामं पूर्ण केली असल्याचं सांगितलं। यावेळी प्रतीक पाटील, यशवंत शिंदे, लखन चव्हाण, विलास बारड, बाबा पाटील, सुवर्णा शिंदे, विद्या बारड, शुभम मोहिते, नजीर जमादार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।